30 मिनिटाच्या आत 5 षटकं करायचे आहेत. लक्षात ठेवा, दुखापत झाली, पाणी आला, बॅट बदलला, सर्व काय मोजलं जाणार. पहिल्या षटकाला 6 मिनिटं झालेत. थँक्यू सो मच सर. निश्चितपणानं आपण शहापूर प्रीमियर लीग 2025चा हा महापर्वाचा थरार पाहतो आहे. पण तमाम क्रिकेट शौकीनांना मला सांगायला मनसोक्त आनंद होईल की आपण या स्पर्धेच्या दरम्यान पहिला चेंडू शफल झाला, तिथे मात्र संधी निर्माण झाली आणि या षटक क्रमांक 2 मधल्या पहिल्या चेंडूवर हा जबरदस्त हादरा दिला गेला. तिसरा धक्का धन्वी स्पोर्ट्सच्या टीमला. थँक्यू सो मच. निश्चित या सामन्याच्या पूर्वार्धाला आपण सुरुवात केली आहे. पूर्वार्धातल्या पहिल्या पर्वामध्ये आपण माईकवरनं ज्यांना ऐकतोय, जबरदस्त समालोचन शैली ज्यांच्याकडनं पाहायला मिळते. जसजसं ही शाम संध्या रजनीच्या दिशेनं हाक मारत तिच्याजवळ जाईल तसतसं तुम्हाला क्रिकेटमधले आणखी बारकावे ज्यांच्या अमोघ आणि प्रगल्भ वाणीमधनं श्रवण करायला मिळतील, ऐकायला मिळतील. आपण मायक्रोफोनवरनं ऐकत आहात, समालोचन कक्षामधनं ऐकत आहात. गेली कित्येक दशकं या टेनिस क्रिकेट विश्वावरती किंवा टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी ओथंबून अतिशय प्रगल्भतेनं या टेनिस क्रिकेट विश्वाचा गाडा अभ्यास केला आहे, प्रत्येक खेळाडूचा खेळ ज्यांनी जवळून पाहिला आहे आणि आज टेनिस क्रिकेट विश्वातल्या दिग्गज समालोचकांच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं ते सन्माननीय हरीश पंड्या सर. आपण त्यांना ऐकत आहात. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. या शहापूर नगरीमधनं टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज आपण ऐकत आहात. सेकंड इनिंगमध्ये आणखी एक आज गेस्ट अपिअरन्स आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर ते आज ऑफिशियल कॉमेंटेटरची भूमिका बजावणार आहेत. त्यांची देखील मी एक वेगळी ओळख ते ज्या वेळेला स्थानापन्न होतील त्यावेळेला करून देईल. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत निश्चितपणानं. पंच म्हणून आज आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतात हेमंत शेट्टी सर आणि त्याचबरोबर निलेशजी महाजन सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये संदेशजी किस्मतराव. मी वन्स अगेन समालोचन कक्षाची धुरा पुनश्च एकदा हरीशजी पंड्या सर यांना सोपवतो. नवीन षटकाला सुरुवात होत आहे आणि 22ला पहिल्या चेंडूवर सुमित ढिकळे यांचा गडी मिळाला. दादूने झेल टिपला होता स्क्वेअर लेगला. सुमित खूप क्वचित स्क्वेअर लेगला बाद होतो, तो इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर फटके मारताना बाद होतो. आजचा जो पुढील सामना आहे तो हार्दिक 11 आणि NP स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये होणार आहे. पहिला डाव संपेल तेव्हा नाणेफेक होणार आहे. लोअर फुल टॉस चेंडू हवेमध्ये आणि अजून एक गडी बाद होतं. ओ हो हो, काय सुरू आहे. वेताळ स्वामी एकादश यांनी 4 मोहरे टिपलेत. सुंदर झेल दादू यांच्या मार्फत. दादूला दाद दिली पाहिजे कारण दादू क्षेत्ररक्षणाचा दादा आहे असं म्हणावं लागेल. पहिला सुमित ढिकळे यांचा झेल आणि आता त्याने जो झेल टिपला तो कैलास यांचा, म्हणजे एकूण 4 गडी बाद झालेत. काय जबरदस्त क्रिकेट वेताळ स्वामी एकादश या संघाकडून. आणि ज्या पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात झाली आहे, गोल्डन डक, पूर्ण शहापूर शहराला वेळ लावणारी ही स्पर्धा. शहापूर नगरपंचायतचे उपनगर अध्यक्ष सन्माननीय विजयभाई भगत आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नावातच विजय आहे. आणि विजयभाई, तुम्ही हे जे हायमास्ट लाईट्स लावले तिथे आल्यानंतर, म्हणजे अगदी काल अभिबरोबर मी बोलतो, सर पाऊस येऊ द्या, पाऊस आला तरी काय हरकत नाही, आम्ही शहापूरवाले आहोत आणि शहापूरवाले जे आहेत ते काही करू शकतात आणि ते करून दाखवलं. म्हणजे हे महत्त्वाची गोष्ट आहे. सर पाऊस आला तर रबरची होईल, पाऊस नाही आला तर टेनिसची होईल, पण होईल. हा जो शब्द आहे ना, ही गॅरंटी आहे विजयभाई भगतची आणि ती गॅरंटी आज आपल्याला बघायला मिळाली. स्पर्धेला सुरुवात झाली. 5च संघांमध्ये एक आगळी वेगळी स्पर्धा साखळी पद्धतीची. तर एकामागे एक असे गडी बाद. हळुवार पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू थांबून येतोय.
सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असल्या कारणाने चेंडूचा बाउन्स जो आहे तो चांगला बघायला मिळतोय. धावसंख्या 4. गडी बाद झाले ते 4. धावसंख्या 4. जो आयकॉन खेळाडू आहे तो पॉवर प्लेमध्ये 2च्या 2वर नाही टाकू शकत. हां, म्हणजे लक्षात ठेवा. हो, चांगली मूवमेंट आहे. काय जबरदस्त ओव्हर भावेश यांचं. आणि विकेट मेडन, जोरदार टाळ्या होऊन द्या मित्रांनो. शहापूर प्रीमियर लीग सुपर हिट झाली आहे, म्हणजे सुपर हिटचा सर्टिफिकेट आज वेताळ स्वामी या संघाने दिला आहे. पहिला चेंडूवर गडी आणि नंतर आता विकेट मेडन. व्हॉट अ क्रिकेट टुर्नामेंट.